यावर्षी सुद्धा रामनवमीच्या उपलक्षाने पोद्दारेश्वर राम मंदिरात विशेष जे आहे सजावट करण्यात आली आहे। यावेळेस जे थीम आहे ती नारळावर आधारित आहे आणि हजारो नारळाच्या संख्येने हे जे आहे मंदिर सजवण्यात आलं आहे। आपल्या सोबत आयोजन समितीचे सदस्य आहेत ज्यांच्याशी आपण बोलूया। मला सांगा सर की यावर्षी जे आयोजन करण्यात आलं आहे नारळाची सजावट आहे, काय विशेष आहे आणि काय लक्षात घेऊन हे करण्यात आलं आहे? कसं आहे, नेहमी आपण फुलांनी आणि पानांनी सजवतो। यावेळेस असं संकल्पना झाली की देवाला नारळ म्हणजे श्रीफळ म्हणून आपण अर्पण करतो आणि श्रीफळ हे पावन आहे आणि त्याची एक वेगळी एनर्जी निघते, त्याचा एक देखावा अलग राहतो। कार्य कठीण होतं, मग सगळ्यांनी विचार केला की बुवा ठीक आहे, कठीण जरी कार्य आहे पण आपण यावेळेस नारळाचा देखावा करू। मग आम्ही एक नारळ आणणं सुरू केले आणि लावणं सुरू केले। नारळाचं हे सर्व कामं करणारे हे आपले सगळे रामसेवक आहे, बाहेरून कुठूनच आपण कोणाला घेतलेलं नाही आहे। सगळे मंदिरचे कार्यकर्ता करतायत। मागील 30 ते 45 दिवसापासून हे कार्य सुरू आहे। याच्या बाहेर एक गेट आहे, नारळाचा भव्य गेट बनवलेला आहे, तो पण आपण बघू शकता। आणि सर्व सजावट हे नारळाची सगळे आपल्या रामसेवकांनी केलेली आहे। ही संकल्पना कुठनं सुचली की आपण कुठनं पाहिलं होतं की कुठल्या मंदिरात विशेष अशा प्रकारचं आयोजन झालं होतं जिथनं आपण संकल्पना घेतली आणि यावेळेस रामनवमीच्या उपलक्षाने केलं? नाही, ही कुठे बघितलं वगैरे नव्हतं, पण ह्यावेळेस असंच वाटलं की बा ठाकूरजीला श्रीफळ अर्पण करावं आणि प्रत्येक मंदिरामध्ये आपण श्रीफळ अर्पण करतोच, ती आपली हिंदू संकल्पना याच्यामध्ये आपली ट्रेडिशनलमध्ये आहे। मग का नाही त्या श्रीफळानंच पूर्ण देखावा पूर्ण सजावट करायची असाही विचार आला। मग सगळ्यांनी म्हटलं की ठीक आहे आपण करू सगळेजणं, मग आम्ही केलं। हिंदू संस्कृतीमध्ये नारळाचं एक विशेष महत्त्व आहे, त्यालाच लक्षात घेऊन हे आयोजन करण्यात आलं आहे। आपल्यासोबत प्रवीण पुंडसुद्धा आहे जे आयोजन समितीमध्ये आहे। मला सांगा की या सगळ्या नारळाचा जे देखावा तयार करण्यात आला आहे, नंतर या नारळांचं काय होणार आहे आणि काय विचार केला आहे? आपल्या मंदिरची स्थापनाला 104 वर्ष झालेली आहे आणि शोभायात्राला 60 वर्ष पूर्ण होत आहे। आपल्याकडे मंदिरात 900 कार्यकर्त्यांची टीम आहे। त्यांचं म्हणणं होतं की दादा आपल्याकडे एक परंपरा आहे की हे जे मंदिरात सजावट देखावा जे आपण करतो, आपण बाहेरून कलाकार कोणताही बोलवत नाही। मग आपण फुलांची डेकोरेशन करतो, हे ज्या प्रकारे आपण मंदिर सजवतो ते आपल्या मंदिरचे जे स्वयंसेवक आहेत तेच सजवतात। त्याच्यानंतर हे आपण 15 ते 17 हजार नारळाचा उपयोग या मंडपात केलेला आहे। ज्या दिवशी रामनवमीनंतर आपला एक महाप्रसादचा नागपूरच्या जनतेसाठी एक महाप्रसाद असतो, त्या दिवशी आपल्याकडे 35-40 हजार लोक महाप्रसाद ग्रहण करायला येतात। त्या दिवशी आपण हा जेवढाही मौली धागा आणि श्रीफळ आहे ते जे दर्शनार्थी प्रसाद घ्यायला येईल त्यांना एक एक करून आपण त्यांना प्रसाद म्हणून वितरित करू। किती जे आहे स्वयंसेवकांनी यामध्ये सहभाग घेतला होता आणि किती दिवस लागले हे पूर्ण तयार करायसाठी? हे 35 ते 40 दिवस पूर्ण कार्यकर्त्यांना लागले। 30 कार्यकर्ता सलग 35-40 दिवसापासून या कामाला लागलेले आहेत। 35 ते 40 दिवसाची ही मेहनत आहे। आपण पाहू शकता की मौली धागा आणि श्रीफळ असं जे आहे या संयोगातनं हे अशा प्रकारे हे आयोजन करण्यात आलं आहे। हे गर्भगृह आहे पोद्दारेश्वर राम मंदिराचं, ज्या मंदिराला अनेक वर्ष झाली आणि तेव्हापासून प्रत्येक वर्षीची ही परंपरा आस्थागायत जी आहे जोपासली जात आहे। आणि यावेळेस विशेष हे आकर्षण नारळाचं तयार करण्यात आलं। आपण पाहू शकते की कशा प्रकारे हे आयोजन आहे आणि एका धाग्यामध्ये हे रोवण्यात आलं आहे आणि विशेष प्रकारे जी आहे सजावट ही यावेळेसची आहे, विशेष आकर्षण म्हणता येईल आपल्याला। आणि अशा प्रकारे जे आहे हे संपूर्ण आणि भव्य असं सजावट यावेळेस पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलवर, महाराष्ट्र TV 24, नागपूर।